छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया या दिवशी झाला आणि ते 1551 साली तो जन्म झाला आणि तिथीनुसार आज 395वी जयंती या ठिकाणी साजरी होते न्यू महाराष्ट्र सदन येथे। आणि मला एक आनंद वाटला की महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व खासदार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या जयंतीचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलं होतं, सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि अभिवादन छत्रपती शिवाजी महाराजांना केलेलं आहे। म्हस्के साहेब, पूर्वीपासून शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरेंचा आग्रह असायचा की तिथीनुसार जयंती झाली पाहिजे आणि पूर्वी महाराष्ट्रात आपण असं पाहिलं की युतीचं सरकार असताना तिथीनुसार शिवजयंतीला सुट्टी आणि काँग्रेसचं सरकार असताना तारखेनुसार सुट्टी। आज इथे काँग्रेस आणि तुमचे सगळेच खासदार तुमच्यासोबत आज साजरा करतात शिवजयंती, तर काय सांगणार? तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम एवढा मोठा होता की रोज 365 दिवस जरी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली ना तरी ती कमी पडणार आहे। त्यामुळे त्यांच्या जयंतीनुसार तिथी डेट हे सर्व न ठेवता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला वंदन करणं गरजेचं आहे। रोज छत्रपती शिवाजी महाराजांचं वंदन, त्यांना नमस्कार करणं गरजेचं आहे की त्या माणसामुळे हा हिंदुस्थानचं जे काही राष्ट्रीयत्व असेल, हिंदू पण आहे, त्या माणसामुळे टिकलेलं आहे। त्यामुळे ते आदर्श आहेत। त्यामुळे मला तरी वाटतं 365 दिवस त्यांची जयंती साजरी व्हायला पाहिजे। औरंगजेबाची खबर उकरून टाकली पाहिजे अशा पद्धतीची मागणी तुम्ही लोकसभेत देखील केली होती, तुम्ही तो मुद्दा लावून धरला होता। असं असताना तुमच्या पक्षाचे मंत्री प्रतापराव जाधव असं म्हणतायत की औरंगजेबाचं थडगं ठेवलं पाहिजे, बाकी खर्च करण्याची गरज नाही। नाही, कसं आहे, त्यांचा म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता। या ठिकाणी जो संसदेत जो मी प्रश्न उपस्थित केला आणि जी मागणी केली, ESIच्या अंडर 3695 जवळजवळ अशी स्मारके आहेत जी अशी थडगी आहेत, त्याच्यामध्ये 25% थडगी ही मुघल सम्राट आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांची आहेत की ज्यांनी आपला देश लुटला, आपल्या अनेक स्वातंत्र्यवीरांना कंठस्नान दिलं, त्यांच्यावर अत्याचार केले, देश जेवढा लुटता येईल, देशावर जेवढे अत्याचार करता येतील तेवढे केली। या सर्व ज्या कबरी आहेत आणि थडगी आहेत त्याचं संरक्षण कशा करता हा मुद्दा, त्याकरता ESIच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत जे सांभाळत आहेत त्याचा पुन्हा एकदा सर्वे व्हायला पाहिजे आणि पुन्हा एकदा आढावा बैठक घेऊन ही औरंगजेबासारखी जी काही कबरी आहेत त्या नष्ट केल्या पाहिजेत। आणि मला आज अभिमानाने मी सांगेल की महाराष्ट्रातील नव्हे तर हिंदुस्थानातील प्रत्येक माणसाचं आज मत आहे की ज्या माणसाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या क्रूर असे अत्याचार केले, हजारो हिंदूंची मंदिरे तोडली, हजारो गावे लुटली, महिलांवर अत्याचार केले, स्वतःच्या वडिलांना मारलं, स्वतःच्या मुलांना मारलं, शिखांचे 9वे धव आणि 10वे धर्मगुरू यांनीसुद्धा धर्म परिवर्तन करत नाही म्हणून त्यांनासुद्धा मारलं। अशा माणसाचं थडगं या महाराष्ट्रात कशासाठी पाहिजे आणि भारतातही कशासाठी पाहिजे? की गुलामगिरीची आठवण कशासाठी पाहिजे? प्रतापरावांचं जे काही म्हणणं असेल, त्यांचं बोलताना काहीतरी चूक झाली असेल, मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। मंत्री कसा चूक करू शकतो सर? या ठिकाणी केंद्राचे मंत्री आहे ना, त्यांना या समजायला पाहिजे ना। ठिकाणी आमच्या पक्षाचं स्पष्ट मत आहे, पक्षाची भूमिका या ठिकाणी शिवसेना एक प्रवक्ता म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की अशी थडगी आपल्या देशात आणि महाराष्ट्रात नको, औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रामध्ये नसायला पाहिजे। ह्या मत आमच्या पक्षाचं स्पष्ट मत आहे, हे तुमच्यासमोर मी जाहीर करतो। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते म्हणताय की तुम्ही महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास पुसून टाकताय, हे कितपत योग्य आहे तुमच्या? कसं आहे, उद्धव ठाकरे, संजय राऊत हे डबल ढोलकी, दुतोंडी भूमिका या ठिकाणी त्यांची दिसून येते। आज देश तोडला जातोय, देशाचं विभाजन केले जातंय अशी भूमिका या ठिकाणी घेतली जाते। ही केवळ काही लोकांच्या मतांकरता औरंगजेब याचं थडगं महाराष्ट्रात नाही पाहिजे, ज्यांनी देशावर आक्रमण केलं आहे अशा इंग्रज अधिकाऱ्यांची सुद्धा थडगी नाही पाहिजे, ही आमची मागणी आहे। औरंगजेब म्हणजे मुस्लिम समाजाचा देवता नाही। औरंगजेब याच्या कबरीला मुस्लिम धर्मग्रंथातही स्थान नाही आहे। ज्यांनी लुटमाट केली अशाच्या कबरीचं पूजन करायचं नाही, हा मुस्लिम धर्म सांगतो। आज आम्ही जाहीरपणे या ठिकाणी सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आमचं दैवत आहे। एकही मुस्लिम
या ठिकाणी सांगतोय का की औरंगजेब आमचं दैवत आहे? आमचा मुस्लिमांना विरोध नाही, आमचा औरंगजेबाच्या थडग्याला विरोध आहे. आणि उद्धव ठाकरे, आत्ता तुमच्या मनातली इच्छा आम्हाला कळलेली आहे. आपण राम मंदिराच्या उद्घाटनाला जे का गेला नाहीत हे आता आमच्या लक्षात आलेलं आहे. ज्या ठिकाणी राम मंदिर निर्माण झालं त्या ठिकाणी बाबर याची कबर होती. बाबर हा सुद्धा पहिला मुघल आक्रमक होता की ज्यांनी या देशाला लुटण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ती कबर हटवली आणि त्यामुळे राम मंदिर त्या ठिकाणी निर्माण झालं, याचा अर्थ हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. ज्यावेळी बाबरी मशीद पाडली गेली, जेव्हा ढाचा पाडला, त्यावेळी त्यांनी सांगितलं ज्यांनी हे केलं हे जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्याचा अभिमान आहे. आणि आज परस्पर आपण विरोधी भूमिका त्या ठिकाणी मांडताय. याचाच अर्थ आपला बाबरी मशीद जी बाजूला आम्ही केली आणि श्री राम मंदिर बांधलं, याला सुद्धा आपला विरोध होता आणि म्हणून राम मंदिराच्या उद्घाटनाला आपण गेला नाहीत. आज औरंगजेबाची बाजू आपण घेताय, यावरून या ठिकाणी हे स्पष्ट होत आहे. तुम्ही म्हणता प्रतापरावांचं विधान चुकलेलं आहे किंवा त्यांचं चुकून गेलं असं तुमचं म्हणणं आहे. प्रतापरावांची भेट घेऊन त्यांची चूक त्यांच्या लक्षात तुम्ही आणून हे देणार बघा, प्रवक्ते म्हणून या ठिकाणी मी माझ्या पक्षाचं मत सांगितलेलं आहे. तुम्ही आपल्या भूमिकेवर बोलूया. प्रतापरावांनी सांगितलेलं माझा विरोध आहे, प्रतापरावांनी सांगितलेलं आहे विरोध आहे. पक्षाची भूमिका, हो पक्षाची भूमिका आहे आमच्या. आणि या देशातील प्रत्येक, या देशावर प्रेम करणाऱ्या, छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे की ज्या माणसाने छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या केली, शिखांच्या 9व्या आणि 10व्या धर्मगुरूंना सुद्धा त्यांनी हत्या केली, त्यांनी 10व्या धर्मगुरूंच्या मुलांची हत्या केली, 9व्या धर्मगुरूची हत्या केली, अशा लोकांची थडगी या महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्थानात नको, ही प्रत्येक माणसाची इच्छा आहे. अफजल खानाची समाधी देखील ह्याच महाराष्ट्रात आहे. तो अफजल खान महाराष्ट्रावर चालून आला तर त्याची समाधी काय? हे बघा, माझी मागणी हीच आहे, नुसतं अफजल खान नाही, लॉर्ड डलहौसी की ज्यांनी बंगालची फाळणी केली, 1857च्या युद्धामध्ये अनेक लोकांना त्या ठिकाणी कंठस्नान घातलं, अनेक आहेत, अनेक ब्रिटिश अधिकारी आहेत, त्या सगळ्यांची स्मारकं, ही थडगी या देशात नको, ही माझी मागणी आहे. फक्त औरंगजेब नाही की यांनी देशावरती अत्याचार केला, देशावर आक्रमण केलं, ही गुलामगिरीची लक्षणं ही आपल्या देशात नको. जर आपण अशा तऱ्हेची थडगी लाखो करोड रुपये खर्च करून जर सांभाळणार असो तर ज्यांनी देशासाठी रक्त सांडलं त्या लोकांचा आपण अपमान करतो. काल पुण्यामध्ये शरद पवारांच्या पक्षाची एक बैठक झाली. त्या पक्षाच्या बैठकीत बोलताना सुप्रिया सुळे असं म्हणाले की पहिल्या 100 दिवसामध्ये एका मंत्र्याची विकेट गेली, पुढच्या 6 महिन्यामध्ये दुसऱ्या मंत्र्याची विकेट जाणार, की जो पदराआड लपलेला आहे त्याची विकेट जाणार. तुम्ही सुप्रियाताईंना जर विचारलं तर बरं होईल याविषयी. एक महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील 3.5 लाख हेक्टर जमीन जी पूर्वी ओलिताखाली होती ती सध्या ओलिताखाली नाही आहे. तुम्ही हिंदू मुस्लिम सगळे राजकीय नेते बोलताय, महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते मागे पडण्यासाठी हा अजेंडा समोर आणला जातोय का? मी पुन्हा सांगतो, हिंदू मुस्लिम हा विषय नाही आहे. माध्यमांद्वारे विरोधी पक्षाची लोक अशा पद्धतीने मुस्लिमांची मतं मिळवण्याकरता करतात. हिंदू मुस्लिम विषय नाही आहे. मुस्लिमांचं दैवत अल्लाह आहे, औरंगजेब हे मुस्लिमांचं दैवत नाही आहे. जे लोक मुस्लिम एकही माणूस याकरता विरोध करत नाही आहे, याकरता औरंगजेबाच्या समाधीला विरोध कोण करतं आहे की बाबा ती थडगं बाजूला करायच्या ह्या मागणीला संजय राऊत, उद्धव ठाकरे, आणखी काय इतर काय 2-4 नेते यांचा हे मान्य करतायत का औरंगजेब हे त्यांचं दैवत होतं? ओलिताखाली जे क्षेत्र आहे 3.5 लाख, हे बघा, शेतकऱ्यांवरती अन्याय होणार नाही या भूमिकेचं सरकार आहे आणि सरकार शेतकऱ्यांसाठी कायम उभं आहे. पुण्याच्या 3.5 लाख जे क्षेत्र आहे ते कशामुळे कमी झालं यावरती सरकार विचार करणार आहे? सरकार नक्कीच विचार करेल की ज्या कारणास्तव शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सुटतील याकडे सरकारचं बारीक लक्ष आहे. सर, कोल्हापूरमध्ये एक शिवाजी विद्यापीठ आहे, त्याचं नामांतर करून छत्रपती शिवाजी महाराज अशी विद्यापीठ हे करा, असे हिंदू संघटनांच्या मागण्या. बघा काय आहे की शिवाजी हे काही लोकांना एकेरी नाव वाटतंय. छत्रपती शिवाजी म्हटलं तर एक आदरार्थी असं काही लोकांची मतं आहे. परंतु हा जो काही विषय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरनं वाद करू नये.
छत्रपती शिवाजी या नावाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे आणि शिवाजी ह्या नावाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. काल एक पुण्याच्या- कापसाच्या काल पुण्याच्या- संदर्भातला- काल पुण्याच्या कोर्टामध्ये एक जणांनी चुकीची किंवा खोटी कागदपत्र दाखवून जामीन मिळवून घेतलेला आहे. जजच्या साईन करून जे आहेत जामीन मिळवून घेतलेत आणि खोटे कागदपत्र हे केलं. आता कायदा सुव्यवस्थेचा विषय, आता एखाद्या ठिकाणी जर चुकीच्या पद्धतीने काम होत असेल तर कायदा सुव्यवस्थेचा कसा प्रश्न आला? असे फ्रॉड काय फक्त आत्ताच होत आहेत का? यापूर्वी पण झालेले आहेत आणि त्याच्यावरती उपाय सुद्धा होईल. अशा माणसाला त्याच्यावरती शासन नक्कीच होईल. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये कापूस खरेदी बंद आहे. शेतकऱ्यांचा मुद्दा आहे. विदर्भ असो, मराठवाडा असो. लवकरच कापूस खरेदी केंद्र सुरू होतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.